मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते। मोठा सामना आजच्या पहिल्या दिवसातील दुसरी लढत तलवट ग्रामीण स्टार विरोधात स्वयंभू नागेश्वर चोरवणे। निलेश या आजच्या या कार्यक्रमाकरिता धनंजय नारायण चितोळे मुलुंड चेकनाका यांच्या माध्यमातून 501 रुपयाची देणगी आलेली आहे आणि दीपक सावंत यांनी ते आणल्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद। धन्यवाद विशाल कदम शिवशंभोचे उपकरणाचा विशाल कदम कृपया आपण व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे। तसेच शिवशंभो मंडळातील सर्व सदस्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे सर्व सहयोगांनी। तर चालू असलेला सामना स्वयंभू नागेश्वर विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार। लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू डी झोन मध्ये जाणारा चेंडू 2 धावा डिक्लेअर। पंचांचा 2 धावेचा इशारा 2 धाव्याने धावसंख्येचं खातं खोललं जातं वैयक्तिक कोट्यातील आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जातंय। धावसंख्या बिनबाद 2। स्वयंभू नागेश्वर संघाचा गोलंदाज स्वप्नील जाधव आणि त्याला तोंड देतोय सूरज। स्ट्राइकला आहे सूरज। गोलंदाज स्वप्नील जाधव स्वयंभू नागेश्वर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू स्वप्नील जाधव त्याला तोंड देतोय सूरज। पाहूया स्वप्नील टू सूरज असा मारा होईल। पुन्हा एकदा ऑफिसच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित घोषित करतायत। पंचांचा वाईटचा इशारा आहे। वाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते। धावसंख्या होते बिनबाद 3। बिनबाद 3 चांगली सुरुवात करताना दिसतोय तलवट ग्रामीण संघ। पाहूया दोन्ही बलाढ्य संघ। पुन्हा एकदा स्वप्नील टू सूरज समोर मारलेला चेंडू आणि वाटतंय झेलबाद होण्याची शक्यता होती परंतु झेल सुटलेला आहे आणि एक धाव आणण्यात यश प्राप्त होत आहे सूरजला। या एकने संघाच्या धावसंख्येत बरं होते। धावसंख्या होते 4 बिनबाद 4। पुन्हा एकदा स्वप्नील पॅव्हेलियन एनकडून मारा करतो स्वप्नील। स्ट्राइकला आहे आदित्य आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानात। पाहूया स्वप्नील सुंदर असा मारलेला चेंडू लेगच्या दिशेने एक धाव काढण्यात यशस्वी। एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर। धावसंख्या होते बिनबाद 5 बिनबाद 5। पुन्हा एकदा सलामीचा गोलंदाज आणि वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक आणि संघाकडून पहिल्या षटक स्वप्नील जाधव टू मारा सूरज। पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा सुद्धा चेंडू डी झोन मध्ये जाणारा चेंडू। पंच एक धाव घोषित करतायत। या एकने संघाच्या धावसंख्येत भर। धावसंख्या बिनबाद 6। चांगली सुरुवात सूरज सलामीची जोडी सूरज आणि आदित्य मैदानात। सलामीचा गोलंदाज स्वप्नील जाधव। पाहूया आजच्या दिवसातील हा दुसरा सामना। पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये चोरवणे शिंदे गावठण संघाने निवे रामोडी संघावर मात करून विजय प्राप्त करून पुढील वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या दिवसातील दुसरा सामना स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार संघाकडून पहिलं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक स्वप्नील जाधव मार्फत फेकलं जात आहे। त्याला तोंड देतोय सूरज। पाहूया स्वप्नील टू सूरज। पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू पंच दंडित घोषित करताय। पंचांचा वाईटचा इशारा आणि या वाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते। धावसंख्या होते 7 बिनबाद 7। थोडीशी आता मात्र इथं गोलंदाजी भरकटताना दिसते। स्वप्नील लाईन थोडी त्याची बिघडलेली दिसते। पाहूया पुन्हा एकदा तो कमबॅक करतो का आपल्या गोलंदाजीमध्ये। या आजच्या स्पर्धेकरिता जे आमचे प्रथम पारितोषिक ज्यांनी दिलेले आहे ते आमचे युवा उद्योजक आमच्या सर्वांचे बंधू अजयदादा पालांडे यांच्या माध्यमातून हे प्रथम बक्षीस 25,000 रुपये एक आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते स्नेहांकित मोरे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 15,000 एक आणि चषक। सुंदर अशी गोलंदाजी। षटक संपतोय। षटक समाप्तीचा इशारा दरम्यान आमच्या पंधरगाव फेडरेशनचे खजिनदार उपखजिनदार सचिनजी उतेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत।
त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सचिनजी उतेकर, महेशजी, सचिनजी उतेकर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. एक चेंडू अजून बाकी आहे. सामनाधिकारी म्हणून काम पाहतील सचिन दादा उतेकर. धन्यवाद. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद बिनबाद 7. चांगली गोलंदाजी, चांगलं षटक फेकले गेले आहे स्वप्नील मार्फत आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्याच आठवड्यामध्ये या मैदानामध्ये चिंचाडवाडी वावे चिंचाडवाडी संघाची स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आपण अनुभव घेतलेला सर्व संघांनी खेळाडू अनुभव घेतला की या ठिकाणी धावांचा डोंगर काय उभा केला जात नाही. 4 षटकांमध्ये 30 ते 35 धावा या आव्हानात्मक धावा असतात आणि पाहूया त्याच पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 7. आणि कृपया प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे की प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू घेतला देण्याची संधी देण्यात येईल. इनिंगमध्ये एका इनिंगमध्ये एकच रिव्ह्यू देण्यात येईल. दरम्यान दुसरं षटक प्रगती पथावर दुसरं षटक घेऊन येतोय स्वयंभू नागेर संघाचा दुर्गेश. सुंदर गोलंदाजी. मला वाटतं स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू पाहूया चोरटी धाव घेण्यात यश प्राप्त होतंय काय, परंतु डॉट बॉल या चांगल्या क्षेत्र या ठिकाणी करण्यात येते संदेश मार्फत आणि दुर्गेशला निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त होत आहे. पुन्हा एकदा दुसरं षटक संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक दुर्गेश मारा करतोय आदित्य. उंच मारलेला चेंडू पाहूया हा झेलबाद होतो का या ठिकाणी, परंतु सेफ झोन मध्ये चेंडू गेलेला आहे आणि तत्पूर्वी एक धाव घेण्यात यश प्राप्त. दुसऱ्या प्रयत्नाने मला वाटतोय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत त्या आदित्य याने आणि संघाच्या धावसंख्येत बरोबर होते धावसंख्या होते 9 बिनबाद 9. बिनबाद 9. पुन्हा एकदा दुर्गेश. सुंदर असा लेगच्या मारलेला चेंडू थोडासा गच्च्या क्षेत्राशी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं चेंडू दोन्ही फिल्डर कडून चेंडू मिस झालेला आहे आणि मिसफिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या आदित्य याने आणि संघाच्या धावसंख्येत बरोबर होते धावसंख्या झालेली आहे 11 बिनबाद 11. नाबाद पार्टनरशिप अजूनही मैदानात. एक काय बोलतो तो बगरे स्प्रे ओके. थोडासा मला वाटतं फलंदाजाला पायामध्ये स्क्रॅम्प आलेला आहे तर कृपया आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी प्रथमोपचार बॉक्स घेऊन जायचा आहे आणि जर खेळाडू खेळता येत नसेल तर तो रिटायर होऊ शकतो. हॅलो. तसेच या ठिकाणी आमच्या 15गाव फेडरेशनचे उपसचिव संतोषजी उतेकर पंचकृषीतील चोरवणे निवे पंचकृषीतील आमचे चांगले तरुण कार्यकर्ते या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. संतोषजी उतेकर मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
या ठिकाणी मी काही मान्यवरांना बोलवतो तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी सचिन दादा उतेकर यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे. त्याचबरोबर जगदीश दादा उतेकर एक तरुणांच्या पाठी उभे राहणारे कार्य आमचे मार्गदर्शक. त्यानंतर सुरुवात झाली पण मी तिकडे बघतोय. धावसंख्या 1 गडी बाद 11. पुन्हा एकदा मला वाटतंय शुभम आणि आता मात्र शुभम पालांडे येते. शुभम पालांडे म्हटलं की एक चांगला स्फोटक फलंदाज या ठिकाणी मैदानात आलेला आहे. पाहूया आपल्या संघाला किती धावांचा डोंगर उभा करून देतोय, किती धावांचं टार्गेट सेट करतोय प्रतिस्पर्धी संघ स्वयंभू नागेश्वर चोरवणे समोर. पाहूया दुर्गेश. धावसंख्या 1 गडी बाद 11. दुसऱ्या षटक प्रगती पथावर. कृपया प्रत्येक इनिंग ही मर्यादित 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे. त्याप्रमाणे कृपया करून पंचांनी आणि खेळाडूंनी त्याचं नियोजन करायचं आहे. पुन्हा एकदा दुर्गेश. दुर्गेश मारा करतोय. शुभम लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं हा जो डी झोन मध्ये आलेला चेंडू. पाहूया पंच एक धाव घोषित करतायत. एक धाव घोषित करतात. एकने संघाच्या धावसंख्येत धावसंख्या 1 गडी बाद 12. 1 गडी बाद 12. दरम्यान या स्पर्धेदरम्यान आमच्या पंधरगाव फेडरेशनचे संजयजी उतेकर साखर चौकीची वाडी तसेच सूरजजी रेवणे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून संजयजी उतेकर आणि सूरजजी रेवणे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी. एका धावेवर समाधान मानतोय शुभम. धावसंख्या 13. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीला संघाची धावसंख्या होते 1 बाद 13. या ठिकाणी आमचे शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सूरजजी रेवणे साहेब 15 गावातील एक म्हणतात ना एक तोफ आणि एक बुलंद आवाज तरुणांचा असे रेवणे साहेब आणि आमचे दादा संजय दादा यांचं या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी मंगेची सावंत देखील आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर इकडे या. मी मंगेजी सावंत यांचं या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. परशुरामजी मोरे साहेब. धन्यवाद एम साहेब. दरम्यान आपण वळूया मैदानाकडे. तिसऱ्या षटक घेऊन येतोय राजेश उतेकर. एक स्वयंभू नागेश्वर संघाचा ज्येष्ठ खेळाडू राजेश उतेकर. गेली कित्येक वर्ष आपण क्रिकेटचा खेळ खेळताना आपण पाहतोय. मैदानामध्ये अनेक मैदाने गाजवणारा असा खेळाडू राजेश उतेकर. राजेश उतेकर मारा करतो शुभम. सुंदर असा ऑफच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव मात्र निश्चित पूर्ण करतोय शुभम आणि एकने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 14. 6.5च्या सरासरीने चाललेला हा तळवत ग्रामीण स्टार संघ आणि स्ट्राईकला आलेला आहे तो शुभम. स्ट्राईकला शुभम, नॉन स्ट्राईकला सूरज. शुभम आणि सूरज. पुन्हा एकदा लेगच्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच एकदम सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु हा पंच नो घोषित करतायत. नो आणि 1 अशा 2 धावा मिळतील या ठिकाणी. फेकी. ओके, थ्रोचा ऑब्जेक्शन आलेला आहे आणि नो दिलेला आहे आणि या नो ने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते
ओके. आणि मला वाटतंय फेकी गोलंदाज म्हणून या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरतोय राजेश उतेकर. राजेश उतेकर आणि त्याला पंचांनी रोखलेलं आहे. आणि पाहूया आता राजेश उतेकरची जागा घेण्यासाठी कोण येतोय. तरी दरम्यान सूचना असेल की आपण या ठिकाणी एक निष्णात पंच फेडरेशन तर्फे धनंजय कोळी या ठिकाणी लेग अंपायरसाठी फक्त आणि फक्त फेकी गोलंदाज ठरवण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. तरी धनंजय कोळी हे पंच ज्या गोलंदाजाला फेकी गोलंदाज म्हणून ठरवतील तो अंतिम निर्णय असेल. त्याच्यावरती कोणत्याही खेळाडूने, कोणत्याही कर्णधाराने, कोणत्याही संघाने ऑब्जेक्शन घेऊ नये याची नोंद घ्यावी. आणि या ठिकाणी राजेश उतेकर हा गोलंदाज बाद करण्यात येतोय आणि त्याची जागा घेण्यात येतोय. मला वाटतंय नवीन गोलंदाज असेल राकेश उतेकर, आर्मी मॅन. सुंदर चेंडू, पंच वाईट घोषित करतायत. या वाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते. फ्री हिट कायम असेल. ओके, मगाच्या चेंडूवरती जो फ्री हिट होता तो फ्री हिट कायम असणार आहे आणि तो असणार आहे सूरजसाठी. पाहूया सूरजला सुवर्ण संधी. फ्री हिट, सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला चेंडू आणि चांगलं क्षेत्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणी होत आहे. संदेश क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या क्षेत्राचा नमुना पाहायला मिळतोय संदेश मार्फत आणि संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते एक गडी बाद 17-18. खरोखर या 17वरती एक खतरा होता परंतु फ्रीटचा चेंडू असल्यामुळे खतरा टळलेला आहे आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. धावसंख्या होते 18. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा सुद्धा चेंडू डिझोल मध्ये जातोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 1 बाद 19. पुन्हा एकदा थोडा संत गतीने चाललेला हा सामना. प्रत्येक इनिंग ही मर्यादित 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे. अदरवाईज पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा राकेश आर्मी मॅन स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघाकडून सुंदर असा टाकलेला चेंडू लेग बाय साठी, लेग बिफोर विकेट साठी अपील करताना दिसतोय राकेश, परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे. धावसंख्या रोखण्यात यश. राकेशला धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1 बाद 19. शुभम स्ट्राईकला आहे. शुभम ओके. तसेच LBW हा नियम नाही आहे त्यामुळे अपील करून काय फायदा नाहीये. त्यामुळे कोणीही अपील करू नये. पुन्हा एकदा राकेश वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक, संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय राकेश. राकेशला मारा करतोय शुभम पालांडे. ठेवले सुंदर असा प्रहार केलेला आहे. पाहूया चेंडू जातोय आणि मला वाटतं स्वप्नील जाधवने या ठिकाणी झेल टिपलेला आहे. सुंदर असा झेल टिपलेला आहे लॉंगॉनच्या दिशेला आणि हा गडी बाद होतोय. दुसरा गडी शुभम बाद होतोय. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे. प्राप्त होते ते राकेशला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 19. 2 गडी बाद 19 आणि आता शुभमची जागा घेण्यात आलेला आहे तो विवेक आणि गोलंदाज आहे अक्षय. स्वयंभू नागेश्वर संघाचा शेवटचा 20. धावसंख्या झालेली 20. 2 गडी बाद 20 आणि आता शेवटचा आणि हाणामारी षटक घेऊन येतोय अक्षय आणि त्याला सामोरं जातोय विवेक. सूरज. पाहूया अक्षय टू सूरज असा मारा होतोय. सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया हा सुद्धा जेलबाद होतो का या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय चौकार. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे.
नंतर पुढचे जो सामना होणार आहे तो ओमकार मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठण आणि जय भवानी क्रीडा मंडळ साखर बामणवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद. आणि मला वाटतंय पहिल्या चेंडूवरती प्रहार करताना दिसलाय सूरजने दणदणीत चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया हा पुन्हा एकदा झेल होतो का या ठिकाणी. आणि सुंदर असा एका हाताने झेल टिपलेला आहे तो. मला वाटतंय बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचं कृपया. अमेय उतेकर सुंदर असा अप्रतिम झेल टिपलेला आहे. आणि मला वाटतं अमेय उतेकरचं आत्ताच मला वाटतं 10-15 दिवसापूर्वी लग्न झालेलं आहे. आणि या लग्नाचा चांगला इफेक्ट दिसतो झालेला. आणि चांगला झेल टिपलेला आहे एका हाताने झेल टिपलेला आहे. आणि मला वाटतं चेंडू पकडण्याचा चांगला सराव केलेला आहे अमेय उतेकर यांनी. आणि तिसरा गडी बाद होतोय तळवट ग्रामीण स्टार संघाचा. खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये अमेय उतेकराची नोंद करण्यात येते आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते. चोरवणे संघाला धावसंख्या 20. आणि हा मात्र झेल सुटलेला आहे. संदेश कडून थोडीशी गफलत होते आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. आणि या झेल सुटल्यामुळे 2 धावा मिळत आहेत आणि या दोन्ही संघाच्या धावसंख्येत भरवते धावसंख्या होते 26. सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षय टू अजिंक्य. पाहूया अजिंक्य किती धावांचा डोंगर रचतोय. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं हा सुद्धा डी झोन मध्ये झालेला चेंडू. पंच पाहूया 2 धावा घोषित करतायत. या दोन्ही संघाच्या धावसंख्येत भरवते धावसंख्या होते 28. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेलेली आहे तळवट ग्रामीण संघाकडून. या ठिकाणी धावसंख्या 30 ते 35 धावांचा जर टार्गेट जर सेट केलं तर ती एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते. हे आपण मागच्या पण स्पर्धेमध्ये वावे चिंचाटवाडी स्पर्धेमध्ये पाहिलंय. पुन्हा एकदा अक्षय मारा करतोय अजिंक्यला. धावसंख्या झालेल्या 3 गडी बाद 28. पुन्हा एकदा अक्षय मारा करतोय अजिंक्य. अक्षय टू अजिंक्य. सुंदर असा चेंडू फेकण्यात यश प्राप्त होत आहे अक्षयला. मी मगाशी नाव घेतलेल्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हॅलो बामणवाडी आणि ओमकार उतेकर एक चेंडू बाकी आहे. या दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. 28. आणि पाहूया या षटकातील 4थं षटक अर्थात शेवटचा षटक अक्षयचा मारा होतोय. अक्षय नवीन फलंदाज आलेला आहे. अक्षय मला वाटतं अक्षय टू अक्षय मारा असा होतोय. पाहूया कोणता अक्षय सरस ठरतो या ठिकाणी. स्वयंभू नागेश्वर की तळवट ग्रामीण स्टार. अर्थात स्वयंभू नागेश्वर संघाचा अक्षय सरस ठरला या ठिकाणी. आणि धावचित होतोय तो अक्षयने अक्षयला बाद केलेला आहे. षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 28. जिंकण्यासाठी 29 धावाची आवश्यकता. डीजे चोरणे गावठण आणि जय भवानी साखर बामणवाडी या दोन्ही कर्णधारांचे या ठिकाणी आलेले आहेत. तर मी आमचे मित्र आणि आपले शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सूरजजी रेवणे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेकीसाठी. बामणवाडी कर्णधार साखर बामणवाडी संघाने कृपया करून आपला नोंदणी फॉर्म घेऊन यायचा. खेळाडूंचा नोंदणी फॉर्म या चेंडू सुद्धा येऊ द्या इकडे. या दरम्यान मी या ठिकाणी आमचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले सूरजजी रेवणे यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करू इच्छितो. मी यशवंतजी माबदी यांना विनंती करतो
की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद. खरोखर अतिथी भाव आणि या ठिकाणी सूरजजी रेवणे यांचा मंडळातर्फे यथोचित सन्मान केला जातोय. सूरजजी रेवणे, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर संजय दादा उतेकर, आमचे सल्लागार आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक. मी या ठिकाणी परशुरामजी मोरे साहेब यांना विनंती करतो आणि प्रवीणजी मापदी की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच एम सर, आपण बघतोय की संजयजी उतेकर 15गाव फेडरेशन मध्ये सर्वात सक्रिय जे सभासद असतील ते संजयजी उतेकर. आयोजन करण्यामध्ये त्यांचा भरपूर एकदम मोलाचं सहकार्य असताना त्यांचा सिंहाचा वाटा असतो. असे या ठिकाणी संजयजी उतेकर, या ठिकाणी संजयजी म्हणजे दूरदृष्टी असं आम्हाला सांगण्यात येते. खरोखर आपण पाहतोय, कृपया स्वयंसेवक त्यांनी बॉल इकडे आणून द्यायचा आहे, चेंडू आणून द्यायचा आहे. त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समर, सार्थक, चेंडू आणून द्यायचा इकडे. संजयजी उतेकर यांचा येतोची सन्मान केला जातोय आणि टार्गेट असणार आपल्या या टीम समोर 24 चेंडू आणि 29 धावा. या 15गाव फेडरेशनला लाभलेले 2 संजय, म्हणजे एक आमचे संजय दादा उतेकर आणि दुसरे संजयजी धनावडे, हे 2 माणसं असली की आम्हाला संपूर्णपणे सहकार्य असेल, या सर्व मार्गदर्शन असेल व मैदानातली मदत असेल कोणती असेल तर ती या ठिकाणी जी लाभते ती या दोन्ही संजयजींच्या मार्फत. नक्कीच एम सर, खरोखर हे 2 संजय जे आहेत आपल्या 15 गावातले, खरोखरच एकदम त्यांचं सहकार्य खूप चांगल्या प्रकारचं असतं. आपण क्लोजली बघतो की कोणतीही स्पर्धा असू द्या, 15 गावातील कोणतीही स्पर्धा असू द्या, त्यांचा खारीचा वाटा असतो त्या आयोजनामध्ये मदत करण्याचा. आणि अशा आपल्या संजय उतेकर या ठिकाणी मंडळातर्फे आमच्या त्यांचा सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. तर आपण बोलूया मैदानाकडे. 24 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी. तर पुढच्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी आमचे सहकारी विजयजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचनाचा भार सांभाळायचा आहे. धन्यवाद. हॅलो, हॅलो, धन्यवाद. तर 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 29 धावांची गरज असेल. ती स्वयंभू नागेश्वर चोरवणे या संघासाठी. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तर दीपेश मोठा फटका मारलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय 2 धावेसाठी. या 2 धावेसाठी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. विजयासाठी 29 धावांची गरज असताना मोठा इरादा केलाय. सलामीची आलेली जोडी दीपराज आणि अक्षय ही स्फोटक समजले जातोय. तो गोलंदाज आणि फलंदाज म्हणून समजला जातोय. तो अक्षय नॉन स्ट्राईकला येतोय. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवलाय. चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते तलवट ग्रामीण स्टार या संघाने. कारण त्यांना माहिती आहे की 24 चेंडूचा खेळ असेल. दुसरं सत्र चालू असताना 29 धावांची गरज. कारण मोठी हाणामारी पाहायला मिळणार आहे. कारण एक दादा संघ म्हणून समजला जातो तो चोरवणे संघ. त्याला थोडीच तोड देतोय तो तलवट ग्रामीण स्टार हा त्यांच्या विरोधात असेल. यानंतरचा होणारा सामना आहे ओमकार चोरवणे वर्सेस जय भवानी साखर बामणवाडी. अकोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. काही गोलंदाजी काही क्षेत्ररक्षण सजवले ते मात्र तलवट ग्रामीण स्टार या संघाने 29 धावांचं आव्हान ठेवलंय. चांगली मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. धावा कितीही असू द्या पण नक्कीच मला वाटतं 4 षटकांचा सामना असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र काही काळीची शंका नसणार आहे. कारण क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की रंग बदलणारा खेळ, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ.
चांगला फटका मारला, लेग फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. चेंडू मात्र सीमा रेषेवर क्षेत्र चपलाईने अडवलाय, पण 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय, 2 ने वाढते. माझे साथी स्कोरर सांगतात निवृत्त महापदी पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 4 धावा धावफलकावरती लागतायत. 4 धावा धावफलकावरती लागतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी तलवार ग्रामीण स्टार संघाने एक 10 संघ समजला जातो. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र व्हायला पाहिजे होते, गफलत झाली क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत, पण 1 धाव घेण्यात यश आले. तू मैमै करण्याचा इरादा होता अक्षय आणि दीपराज. या ठिकाणी सूरजजी रेवणे यांना विनंती करतोय की आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. आपले ओमकार चोरवणे आणि बामणवाडी. नक्कीच ओमकार चोरवणे गावठाण विरोधात जय भवानी साखर बामणवाडी. आपल्या 15 गावाचे एक नावाजलेलं नाव सूरजजी रेवणे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ट्रॅक आणि शूज असणे गरजेचे आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू यारकर पद्धतीने टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षण मात्र काय होत नाही, पण चेंडू मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने अडवलाय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 6 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 6 धावा. तोपर्यंत या ठिकाणी श्री उमेशजी बिकावले साहेब पेन या इथून कार्यक्रमाकरता आलेल्या त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करायचा आहे. सोबतच आमचे दादा अजयजी जाधव साहेब हे देखील या ठिकाणी आलेले 15 गावातील एक ज्येष्ठ खेळाडू यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता आपले युवा तालुका प्रमुख सूरजजी रेवणे साहेब यांच्या माध्यमातून 2501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर संजय दादा मारुती उतेकर यांच्या माध्यमातून 2501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी धन्यवाद देतो. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केले जाते. आपल्या चोरवणे गावचे सुपुत्र महादेवजी उतेकर एक 15 गावचा मोठा आवाज आहे. थोड्याच वेळात आमच्या समोर जोडले जातील. त्यांचंही देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. चांगला फटका मारला अक्षय आणि चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये. संघाची धावसंख्या होते 1 ने वाढते. पंचांचा इशारा येतोय तेजस उतेकर साहेबांचा. संघाची धावसंख्या होते 7 धावा धावफलकावरती लागतायत. 7 धावा धावफलकावरती लागतायत. सर्व स्वयंसेवक आणि मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कारण लेग साईडला भास्करजी महापदी एक चांगली कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. कारण क्रिकेटचे सामने कुठेही असू द्या, पण भास्कर महापदी म्हटले निवेगावचे सुपुत्र हे मोठे हिरारीने भाग घेणार नाही, आपलं काम मात्र चोख पार पाडणार. 2 धावा घेण्यात यश आले. साखर बामणवाडी संघाचे प्लेयर कोणी असेल, पाठीराखे असतील तर त्यांनी पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. साखर बामणवाडी. तर या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 2 ने वाढते. एकच धाव, 9 धावा धावफलकावरती. 8 धावा, एकच ना? हा धन्यवाद. एकच धाव. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 8 धावा. चांगला फटका मारलाय दीपराजने. चेंडू जातोय पण मात्र तिथं झेल घेतलाय. पहिला गडी बाद होतोय डीजे.
तर धन्यवाद. पहिला गडी वाद होते दीपराज यांच्या स्वरूपात संघाची धावसंख्या होते 8 धावा धावफलकावरती लागत आहेत. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवले तर तलवट ग्रामीण स्टार या संघाने एक दादा संघ म्हणून समजला जातोय. ज्येष्ठ खेळाडू असतील कारण एक चांगली क्षेत्राची धुरा सांभाळले, कारण चांगली गोलंदाजी आहे. कारण 29 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मात्र अव्वल दर्जाचं करण्याचं गरजेचं आहे. साखर बामणवाडी संघाचे संघनायक जर किंवा काय एखादा प्लेअर असेल पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. सामना चालू होण्याच्या अगोदर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या लवकर आपण. तर पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज सँडी चांगला फटका मारलाय. काय फटका मारलाय, चेंडू जातोय सीमा रेषे लगत, पण चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. पंचांचा इशारा येतोय 2 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 10 धावा धाव फलकावरती लागतायत. 10 धावा धाव फलकावरती लागतायत. आपल्याला माहिती आहे की भारत देशाचा ज्याला देव म्हटलं जातं तो सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी नंबरची आठवण करून देतोय. तर आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक गंगारामजी सकपाल साहेब यांचं इथं आगमन झालेले, त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. तर चेंडू जातोय त्याचप्रमाणे सुनीलजी सकपाल साहेब यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती. सुनील सकपाल यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. तर संघाची धावसंख्या होते धावा किती 3 धावा. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 13 धावा धावफलकावरती लागतायत. 13 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवशंभो चषक 2025 मधले आणि वर्ष 28. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता, मोठा प्रहार केला अक्षयने, पण चेंडू मात्र क्षेत्ररक्षण खाली येतोय आणि झेल बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. डीजे वेळ मीटिंग करू नका. 15 मिनिटाचा अवधी असेल. सूचनांचं वारंवार आम्ही जेव्हा सूचना देतोय त्याचं पालन केलं पाहिजे, कारण आपण क्रिकेट खेळतोय. कारण क्रिकेट म्हटलं की स्पर्धेचे जे काही नियम असतात क्रिकेटच्या विरोधात ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2025 पर्व 29 मधले आणि सामन्यातील दुसरं स्वतःचं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रणय. संघाची धावसंख्या होते 13 धावा धावफलकावरती लागतायत. सामन्यातील तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक. 12 चेंडू, चांगला फटका मारलाय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 14 धावा धावफलकावरती लागतायत. 14 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पुढचा चेंडू आणि तिसरा गडी झेलबाद. डीजे चेंडू 15 धावांची गरज.
10 चेंडू 15 धावा. कोण कोण आहेत? हॅलो, सचिनजी गंगाराम उतेकर, कृपया करून आपण व्यासपीठावर यायचं आहे. सचिन गंगाराम उतेकर, तसेच संतोषजी उतेकर, चोरवणे हनुमंतवाडीचे संतोषजी उतेकर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तर दशरथ महापौर यांना विनंती करतो की त्यांनी संतोष उतेकर यांचा सन्मान करायचा आहे. दशरथजी महापती यांना विनंती करतो की त्यांनी संतोषजी उतेकर यांचा सन्मान करायचा आहे. 15 फेडरेशनचे सहसचिव संतोषजी उतेकर, आमच्या चोरवणी निळे पंचकृषीमधील एक तरुण कार्यकर्ते संतोषजी उतेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायेची उपदर्शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तसेच या स्पर्धेकरिता संतोषजी उतेकर यांनी 2000 मंदिराकरिता 2501 रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद संतोषजी, आपण आमच्या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. सचिन उतेकर, सचिन गंगाराम उतेकर, तसेच भगवानदादा उतेकर. झालं ना चालू, मग व्हिडिओ कॉल कर. मी इथं अरे स्टेजवर आहे. तसेच हे बोलून देतील नितीन सकपाळ, आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्यामुळे मंडळातर्फे आपला यथोचित सन्मान केला जातोय. हॅलो. हॅट्रिक. आणि आजच्या पहिल्या दिवसातील प्रणव या गोलंदाजी पहिली हॅट्रिक झालेले, त्यांचं देखील प्रणय एक चांगला स्फोटक गोलंदाज म्हणून समजला जातोय. चांगलं निर्णायक षटक घेऊन आलाय, कारण सामन्यातील तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक तिसरं षटक घेऊन आलाय तो प्रणय. आणि या हॅट्रिकसाठी दिलीपजी उतेकर साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी देण्यात आलेलं आहे. तर धन्यवाद उतेकर साहेब. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 15 धावांची गरज असताना नवीन आलेला फलंदाज एक साईडला येतो सँडी आणि दुसऱ्या साईडला राकेश उतेकर आर्मी बॉय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र काही शंका नाही. सँडी या ठिकाणी आमचे यशवंत दादा आणि सुधीर दादा यांच्या सुकन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं मंडळातर्फे सहर्ष स्वागत. नितीनजी सकपाळ साहेब, आपण या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होते. चौथी विकेट आणि 4 ग्रामीण स्टार संघाकडून. हा मला वाटतं हा 15 गावातला पहिला रेकॉर्ड असेल दिलीप सर, जर मी चुकीचं नसेल तर, की लागोपाठ 4 बॉलवरती 4 विकेट. आणि विशेष सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजाकरिता, एक युवा गोलंदाज. तर इथे एक बक्षीस आलेले आहे आपल्या आकाश उतेकर साहेबांकडून. सँडी संदेश उतेकरनी जर हा सामना जिंकून दिला तर त्यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. कारण मोठी हाणामारी करावी लागेल, कारण 7 चेंडूचा खेळ बाकी असताना विजयासाठी 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावांची गरज. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय पॉईंटच्या दिशेने ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक मात्र तिथं थोडीशी गपलत करतोय, कारण सँडी यांनी इरादा बदललेला आहे. कारण माहिती आहे शेवटच्या चेंडू तिसऱ्या षटकातील असेल, कारण स्ट्राईक रोटेट करण्याचा इरादा होता. एक चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली प्रणय या गोलंदाजाची. या षटकात त्यांनी 4 गडी बाद करण्यात आले या आणि हॅट्रिक झालेले, कारण आजच्या पहिल्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक.
6 चेंडूत 15 धावांची गरज. हॅलो. तर सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक चौथं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 15 धावांची गरज असेल. मोठा सामना हाणामारी करावी लागेल कारण संदेश उतेकर म्हटलं की आपल्या पंचक्रोशीतील 15 गावातील एक स्फोटक फलंदाज म्हणून समजला जातोय. कारण गेल्या वर्षी या सँडी यांनी या फलंदाजांनी मोठा हाकार माजवला होता. 6 चेंडू 15 धावांची गरज. फुलटा चेंडू होता. मोठा समाचार घेतलाय पण चेंडू जातोय मात्र डिक्लेअर झोन मध्ये कारण 2 धावेसाठी या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढते. एकच रन. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 15 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही विजयासाठी 5 चेंडूत 14 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा इरादा असेल सँडी यांचा कारण एखादा चौकार आणि षटकार जर मारला तर नक्कीच मला वाटतं सामन्याचं कायापालट होऊ शकते. रवींद्र सावंत निवे रामवाडीचे सुपुत्र असतील त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यावं. समालोचन कक्षात त्यांनी मला वाटलं थोडासा हातभार लावावा. त्यांना विनंती असेल या आपण इकडे. आखो टप्प्याचा चेंडू होता. फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षण मात्र अव्वल दर्जाचं झालंय पण सँडी यात्र मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही आणि चेंडू संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय गोलंदाज यांनी. 4 चेंडू 14 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा इरादा असेल कारण एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. चांगले क्षेत्ररक्षण झाले पण डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. एक चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण भेटले तलवट ग्रामीण स्टार संघाकडून आणि बांधून ठेवले या सँडी या फलंदाजाला. गोलंदाज संघाची धावसंख्या होते 16 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 धावांची गरज. षटकारांची गरज असेल. एखादा जर चौकार किंवा षटकार जर मारला तर नक्कीच सामन्याची कायापालट होऊ शकते कारण क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. आमच्या समेत जोडलेत सूरजजी रेवणे आमचे मित्रबंधू आहेत. साखरगावचे सुपुत्र आहेत. त्याचप्रमाणे निवे रामवाडीचे सुपुत्र आहेत. रवी सावंत असे विलासजी पालांडे निवेगावचे सुपुत्र आहेत. अशोकजी जाधव साहेब. काय गोलंदाजी काय क्षेत्ररक्षण झाले. तालवड ग्रामीण स्टार संघासाठी या गोलंदाजासाठी मोठी टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण नक्कीच असं वाटलं होतं 6 चेंडूचा खेळ बाकी असे 15 धावांची गरज असताना सामना आणून ठेवलाय. 2 चेंडू 13 धावांची गरज. लागोपाठ 2 षटकार मारावे लागतील कारण स्फोटक फलंदाज म्हटलं समजला तो सँडी संदेश उतेकर नावाचं वादळ निर्माण करणाऱ्या सँडीला बांधून ठेवलंय. चांगला फटका मारलाय. काय गोलंदाजी काय क्षेत्ररक्षण झालंय. तलवट ग्रामीण स्टार म्हटलं की आपला 15 गावातील एक दादा संघ म्हणून समजला जातोय कारण 10 दिवसापूर्वी जेव्हा आपल्या गावी धामणन गुड्याजाड इथे स्पर्धा झाली होती तेव्हा मोठं चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती या संघाने आणि आपल्या संघाला विजयाची पताका लावण्याचं काम केलं होतं. ते गोलंदाज प्रणय आणि तेजस या गोलंदाजाने. कारण एक रिव्ह्यू बाकी आहे कारण रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता पण पंचांचा निर्णय येईपर्यंत त्याची वाट बघावी लागेल आणि विनंती असेल पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे आणि वाईट जर असेल तर रिव्ह्यू नाहीये. एक रिव्ह्यू असेल याची नोंद घ्या. तर सामन्यातील चौथं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. 1 चेंडू 13 धावांची गरज. पुलटा चेंडू होता. लॉंगअपच्या दिशेने फेकलाय आणि पंचांचा निर्णय येतोय नोचा. एक अवांतर धाव आणि अजूनही अशी धावून अशा एकच धाव मिळते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 1 ने वाढते. 18 धावा. अजूनही 12 धावांची गरज. कारण मोठा प्रहार करण्याचा इरादा होता सँडी यांचा पण बांधून ठेवलं या गोलंदाजाने.
टप्प्याचा चेंडू अदा करून काढलाय, क्षेत्ररक्षण झाले आणि मात्र तलवट ग्रामीण स्टार हा संघ विजयी झालेला. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघ आपण इथे आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारलीत. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तर स्वयंभू नागेश्वर संघाचे संघनायक ज्या राजेशी उतेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच सामनावीर तलवट ग्रामीण स्टार संघाचा गोलंदाज प्रणय हा गोलंदाज मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा किताब आपण इथं घेऊन जायचंय. तर यानंतरची मोठी लढत ओमकार चोरवणे गावठाण विरुद्ध जय भवानी साखर बामणवाडी. नाणेफेकीचा कौल केलाय साखर बामणवाडी या संघाने. तर आपलं क्षेत्ररक्षण तर क्षेत्ररक्षण स्वीकारले. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या.